शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये कार्य केलं। धनाला महत्त्व दिलं नाही, धनाला प्राधान्य दिलं नाही, देशासाठी लढले आणि देशासाठी प्राणाची आहुती सुद्धा त्यांनी दिली। बरेच लोक म्हणतात राजांना का धनाचा लोभ न होता का? राजे लोभी न होते। ऐका माय बाप, अहो सगळीकडे हाहाकार माजला होता। एका मराठ्याच्या मुलानं एवढं साम्राज्य निर्माण करावं यवनांना पचत नव्हतं। मग त्यांनी काय केलं? त्याने अनेक शाह्यवल्या सांगल्या फक्त आणि फक्त मराठ्यांच्या मुलाला मारण्यासाठी। कुणाला मारण्यासाठी? एका मराठ्यांच्या मुलाला मारण्यासाठी। बडी बेगम नावाच्या आई साहेबांना त्या ठिकाणी दरबार भरवला। त्या दरबारामध्ये विडा ठेवलेला होता आणि सांगितलं की कोण जाएगा और उस काकीर की औलाद को पकड कर लाए। सगळे सरदारांच्या माना खाली घाला। सगळे सरदार खाली बघू लागले, म्हणू लागले अरे वो शिवा, वो तो दखन का चूहा है, लुटेरा है, कौन जाएगा वहां मरने के लिए। सगळे सरदार कुजबू लागले। एकही शिपाईची मान वरती होत नव्हती। तेवढ्या सगळ्या आवाजांमधून अफजल खान नावाचा एक राक्षस पुढे आला आणि म्हणू लागला मैं जाऊंगा बड़ी बेगम और उस काकिर की औलाद को जिंदा या मुर्दा आपके सामने खींच के लाऊंगा। बडी बेगमला सुद्धा आनंद झाला। विडा उचलला या अफजल खानानं 70,000ची फौज घेतली आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडे निघाला, ते म्हणजे तहाची बोलणी करण्यासाठी। तहाची बोलणी करण्यासाठी निघालेला आहे। पत्र पाठवलं राजांकडे, राजा शिवाजी हमारे सारे गढ़ किल्ले हमें वापस कर दो, हम तुम्हें तुम्हारी जान बख्श देंगे। राजांनी पत्र वाचलं आणि राजांनी सुद्धा उत्तर पाठवलं, खान साहब आप हमारे पिता की उम्र के बराबर के हो खान साहब, हम आपसे डरते हैं। आप एक काम कीजिए, प्रतापगढ़ के पास आ जाइए, आपको जो चाहिए वो हम आपको दे देंगे। मग काय, प्रतापगडाकडे निघायला सुरुवात केली या अफजल खानानं। राजांकडे फक्त मुठभर मावडे होते। किती? मुठभर मावडे घेऊन राजांनी तहाची बोलणी करावी की नाही याचा विचार राजा करत होते। त्या महलामध्ये टाचन पडेल एवढी शांतता होती। मंद अशी रात्र, या मंद अशा प्रकाशामध्ये राजा विचार करत होते। आऊसाहेबांना बघितलं, आऊसाहेब म्हणू लागला, राजा कसला विचार करत आहात तुम्ही? राजाने सांगावं 70,000च्या फौजीने अफजल खान येत आहे। आई साहेब मी तहाची बोलणी करावी की नाही याचा विचार करत आहे। आऊसाहेबांना सांगितलं बोलू नका, बोलायचं असेल मंडपाच्या बाहेर जा। विठाल आऊसाहेबांनी सांगितलं, राजा या युद्धामध्ये या तहाच्या बोलणीमध्ये जर तुमच्या जीवाचं काहीही बरं वाईट झालं तर तुमच्या जागेवर आम्ही संभाजी राजांना बसवू आणि हा राज्याचा कारभार चालवू। आऊसाहेबांनी सांगून दिलं। राजाने सुद्धा होकार दिला, ठीक आहे आऊसाहेब आम्ही तहाची बोलणी करायला जाऊ। मग काय, दुसऱ्या दिवशी या ठिकाणी अफजल खान त्या ठिकाणी प्रतापगडाच्या जवळ उभा आहे, आलेला आहे, शामियाना उभारलेला आहे। 70,000 फौज त्या ठिकाणी आहे। भेटीची वेळ ठरलेली दुपारची 12 वाजेला दोघांनी एकमेकांना भेटावं मायबाप। इकडे राजाने सुद्धा विचार केला, सोबत जीवा महाल घेतले, गंगाधर कुलकर्णी घेतले, सोबत आले। दोघांसोबत एक एक अंगरक्षक, एक एक वकील त्या ठिकाणी होते। मजल दर मजल करत 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 राजा प्रतापगडाच्या पायथ्याजवळ येऊन पोहोचले आणि जसे का त्या ठिकाणी आले, खानाच्या शिपायानं सांगितलं की मध्ये फक्त शिवाजी जाणार, दुसरा कोणी जाणार नाही। राजा जसे का मध्ये गेले, खानानं राजांना बघितलं आणि खान उठून उभा राहिला। खान डौलत डुलत आला, म्हणतात कसा खान साहब आओ शिवाजी आओ हमारे गले लग जा। राजांना माहिती होते यांची जात गद्दारी केल्याशिवाय राहणार। राजा सुद्धा काही कच्चे वाघिणीचे नव्हते, राजे सुद्धा फुल तयारी केलेली। खानानं राजांना बघितलं, प्रेमानं आलिंगन द्यायला सुरुवात केली। मायबाप जसं आलिंगन दिलं तसं खानानं राजांच्या पाठीमागे बिचवा घातला। राजांच्या लक्षात आलं याने माझ्यासोबत धोका केला। राजांनीही एका क्षणाचा विलंब न करता आपल्या वाघ नखांचा बिचवा खानाच्या पोटात घातला आणि संपूर्ण खानाच्या आतड्या बाहेर काढला। खान ओरडू लागला, दगा
नावाचा आवाज ऐकून बाहेर उभे असणारे ठाण्याचे शिपाई मध्ये सरसवले राजांना वार करतील। जेव्हा राजांना वार करतील त्याच क्षणाला जीवा महालाने तो वार चुकवला। नकळत तो वार राजांच्या मस्तकीला। तेव्हापासून एक म्हण लिहिली गेली होती, होता जीवा म्हणून वाचला शिवा। कारण घासल्याशिवाय किंमत नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय किंमत नाही तलवारीच्या पातीला। आणि छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय किंमत नाही या महाराष्ट्राच्या मातीला, महाराष्ट्राच्या राजा आहे म्हणून आज मंदिरावरचा कळस आणि दाराची तुळस सुरक्षित आहे। राजा जर राहिलेच नसते आज कीर्तन करताना सुद्धा आपल्याला अनुमती मागावी लागली असती। जहापना हमें जरा सा कीर्तन करना है, आपकी इजाजत हो तो क्या हम थोड़ा कीर्तन कर ले, अनुमती दिली म्हणून धन्य माना आपल्या सगळ्यांना की आपण 96 कोटी मराठ्यामध्ये जन्माला आलेला आहोत। आपले कुळदैवत कोण आहेत तर आपल्या सगळ्यांचे कुळदैवत हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत। अरे राजांचे विचार आपल्या डोक्यामध्ये घेतलेला मायबा नुसतं दाढी वाढवून हारच्या समोर उभं राहून कोणी शिवाजी होत नाही, कानामध्ये पाही घालून कोणी छत्रपती शिवाजी महाराज होत नाही। छत्रपती शिवाजी महाराज जर व्हायचं असेल तर अगोदर घराघरामध्ये राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ जन्माला यायला पाहिजे, तेव्हा छत्रपती घडतील। आमच्या आऊसाहेबांना 7व्या महिन्याचे डोहाळे कसे होते तर आमच्या आऊसाहेबांचे डोहाळे होते, आणा दांडपट्टा आणा, घोडा आणा, मला घोड्यावर बसवा, मला या हिंदवी स्वराज्याची निर्मिती करायची। हे आमच्या आऊसाहेबांचे डोहाळे होते। आताच्या आऊसाहेबांचे डोहाळे मला मुलतामची माती खायची। अरे मुलताम खाऊ नका बाबा, मुलताम खाणार तर कुडामध्ये सुलतान जन्माला येणार, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येणार नाही। वंदना करा त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाबाईला की ज्यांनी एक असा वाघ आपल्या सगळ्यांमध्ये पाठवला मायबाप। त्या वाघाचं कार्य असं आपल्या आया बहिणीकडे जर कोणा वाकड्या नजरेनं बघितलं जागेवर त्याचा हात पाय कलम केला जात होता। आता न्याय कोणाला मिळत नाही। आता आया बहिणींकडे कितीही अत्याचार झाले, कितीही बलात्कार झाले, कोणीच काही करू शकत नाही। पण ऐका ना, खरोखर म्हणावं लागतं राजा आज जर तुम्ही जिवंत राहिले असते तर आज महाराष्ट्रातल्या एकाही मुलीवर बलात्कार झाला नसता। राजा आज जर तुम्ही जिवंत राहिले असते तर या महाराष्ट्राच्या आया बहिणी अजून सुद्धा सुरक्षित राहिल्या असत्या। राजा तुमची आमच्याला गरज आहे, राजा तुम्ही पुन्हा जन्माला या, कितीही विनंती करत येणार। परवान केली दुधाची तुझ्या नृत्य बघायला गेले। आऊसाहेबांना माहिती पडलं, आऊसाहेबांच्या कानावर आलं की राजा त्या ठिकाणी गेलेले आहे। आऊसाहेबांनी आपल्या मावळ्यांना सांगितलं जा आणि राजांना या ठिकाणी महलामध्ये राज दरबारामध्ये घेऊन या। राजांना घेण्यासाठी 2 मावळे गेले, राजांचा हात पकडला आणि म्हणतात तसं राजा आऊसाहेबांनी तुम्हाला बोलवलेलं आहे। आऊसाहेबांचा आदेश आहे की राजांना या ठिकाणी राजसिंहासनासमोर उभं करायचं। राजा आलेले आहेत आऊसाहेबांजवळ। आऊसाहेबांच्या नजरेला नजर पुरत नव्हती, म्हणू लागले आऊसाहेब का बोलवलं। त्यावेळेस आऊसाहेबांनी राजसिंहासनासमोर हात केला, राजा तुम्हाला बाया वाचवणाऱ्या बनवायचंय, बाया नाचवणाऱ्या। एका वाक्यामध्ये आमचे छत्रपती शिवाजी महाराज घडले। कारण तांदूळ शिजतो त्याला भात म्हणतात, तांदूळ शिजतो त्याला भात म्हणतात। या महाराष्ट्राच्या मातीमध्ये राहून जर माझ्या राजाचं नाव नाही घेतलं त्याला गद्दाराची जात म्हणतात, त्याला गद्दाराची। राजा कसे होते तर राजांचे मित्र म्हणजे 18 प्रकट जातीतले मावळे। कधी कुणामध्ये मतभेद केला नाही, कधी कुणामध्ये तुझं माझं केलं नाही। अरे ढगा एवढा राजा होता, कणभर सुद्धा त्यांना गर्व नव्हता बरं का, सगळ्यांकडे जायचे। जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जरी कीर्तन केलं तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी खाली बसून कीर्तन श्रवण करायचं। एवढे आमचे राजथोर होते, एवढे आमचे राजथोर होते। राजांविषयी फक्त एकच म्हणावं असं वाटतं, सगळ्यांनी आपल्या हातावरती करा काळाचा काळ
ज्याला ज्याला हिंदू असल्याचा गर्व असेल मायबाप त्यानं तरी आपल्या हातावरती करा. ओट्यावर बसलेले माग काढाचा काढ शहाजीचा बाण शिवनेरी जन्मला शिवनेरी जन्मला शुभन तोरण तोरण बांधलाय तोरण शुभन तोरण बांधलाय तोरणाला शुभन तोरण बांधलाय तोरणाला शुभन तोरण बांधलाय आमच्यासाठी खूप केलं महाराज. आमच्या राजांनी आमच्यासाठी खूप केलं आहो. स्वतःच्या रक्ताचं एक एक थेंब महाराष्ट्राच्या मातीला घातलं. कुणासाठी? आपल्यासाठी. महादेवावर पाण्यानं अभिषेक बरेच सापडतील पण रक्तानं अभिषेक करणारे महादेवाच्या पिंडीवर फक्त एकच होऊन गेले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. राजा असे एकच जन्माला आले. आता कुणी राज होणार नाही. आपण नगरांना नाव देतो. छत्रपती शिवाजी महाराज नगर, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ नगर. नगरांना नाव देऊन फायदा नाही. त्यांचे विचार आपल्या आचरणामध्ये आणत चला तेव्हा खरं हिंदुत्व घडेल. तेव्हा खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून आपले मुलं गर्वानं फिरतील. नुसतं म्हणू नका राज आम्ही तुमचे मावळे आहोत. राज हातावर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव गोंधावं, मानेवर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव गोंधावं. 19 फेब्रुवारीच्या दिवशी दारू पिऊन राजांचा फोटो घेऊन त्या ठिकाणी डीजे मध्ये नाचावं. एवढे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे कमजोर. तोंडामध्ये तंबाखूची पुडी असते आणि गावभर आमच्या राजांचा शिवगंध लावून त्या ठिकाणी फिरत असतो. याला काही अधिकार नाही. राजा म्हणत नाही की तुम्ही माझं नाव गोंधा. राजा म्हणत नाही की तुम्ही मला डोक्यावर नाचवा. राजा म्हणतात बाबा तुम्ही फक्त माझ्या विचारांचं आचरण करा. एवढंच त्यांचं म्हणणं आहे. कारण एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला. शिवनेरी किल्ल्यावर, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं, माझ्या राजाचं, माझ्या राजाचं नाव गाजते याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. इथे साठी मार झेले आपल्या निळ्या छातीवर, आपल्या निळ्या छातीवर, आपल्या निळ्या छातीवर.
माझ्या राजाचं माझ्या राजाचं नाव गाजले विड्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजले विड्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजले विड्याच्या दगडावर गडकिल्ल्याच्या दगडावर तुमच्या महाजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. राजा एकच येऊन गेले पण सगळ्यांना शिकवून पटतंय की नाही तुम्हाला? हो. ते होते तोपर्यंत कोणावर काही संकट नव्हतं आणि ते गेल्यानंतर खऱ्या अर्थानं संकटांना सामना करण्याची हिंमत आपल्यापर्यंत आली. कीर्तनामध्ये माणसानं सांगू नये पण सांगावं